मित्रांनो, बकासूर सेमी पाळणार नाही आहे. बकासूर घरी निघालेला आहे. एक दुःखद बातमी घडलेली आहे मित्रांनो. बकासूरचा गोठा लोक पाडणार आहेत. का पाडणार आहेत माहीत नाही मित्रांनो. जेवढे फॅन असतील बकासूरचे त्या भागातील पुणे जिल्ह्यातील, त्यांनी पटकन बकासूरच्या गोठ्यावरती जावा असं मोहिल शेटने मगाशी सांगितले. तिथे जावा, लोक त्या बकासूरचा गोठा पाडण्यासाठी त्या ठिकाणी आलेले आहेत. तिथं जावा आणि बकासूरची ताकद काय ती जरा दाखवा. आता खूप अंतर आहे माझ्यापासून लांब, इथं गेलो असतो 150-200 किलोमीटर आहे आपल्यापासून लांब पुणे. तुम्ही जरा लवकर जावा. पुण्यामधील कोण असतील जेवढे बकासूरचे फॅन्स जवळच्या आसपास कोणी असतील ते जावा. बकासूरचा गोठा जो आहे तो काही लोक पाडायला येणार आहेत. काय पाडायला येणार आहेत मला माहीत नाही, ते नक्की काही नीट समजलं नाही. परंतु मित्रांनो, जावा. या बैलगाडा शर्यत क्षेत्रात देव बकासूर अर्धवट गट काढून तो घरी परततोय. मित्रांनो बघा, एक मोठी एक बातमी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हादरवणारी आहे. बकासूर मोठ्या हिंद केसरीच्या मैदानातून निघालेला आहे. खरंच आज वाटत होतं की बकासूर 100% हिंद केसरी होईल, परंतु गट पास झाला. बातमी आत्ता बघायला मिळाली, ऐकायला मिळाली की बकासूर सेमी पाळणार नाही. बकासूरचा गोठा जो आहे, ज्या ठिकाणी आपला बकासूर राहतो, ज्या ठिकाणी आपला बकासूर लहानपणापासून वाढला आहे, त्या ठिकाणचं जे आहे ते गोठा जे आहे ते लोक पाडायला येणार आहेत. कुठले लोक आहेत काय माहीत नाही, परंतु मित्रांनो जावा. तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे, जवळ आसपास कोण असतील बकासूर फॅन्स सगळ्यांनी जावा, तिथं जावा, काहीतरी बघा, करा काहीतरी. कारण तुम्हाला माहितीच आहे, आता मोहिल शेट्टी सांगितले की जेवढे आपले फॅन्स असतील बकासूर त्यांनी जावा, तिथं गोठ्यावरती जावा. आता नाशिकवरून पुण्याला जाणं एक 4-5 तासाचा रस्ता आहे मित्रांनो. त्यांना 5-1 वाजतील तिथं जायला. लवकरात लवकर मित्रांनो पोहोचा, कारण की आपल्या बकासूरचा गोठा आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव, ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये 12 वेळा हिंद केसरीचा किताब मिळवला, रुस्तम हिंद केसरीचा किताब मिळवला. परंतु आज त्याच्या गोठ्याला काय नक्की झाला, काय धक्का, कोण येणार आहेत, कुठली मुलुकं येणार आहेत, कशासाठी येणार आहेत, का पाडणार आहेत, ह्याच्याविषयी अजून काहीच नीट समजलं नाही. कमेंट्समध्ये कुणीतरी सांगा मित्रांनो, कारण की काय समजणं झाले. माझा BP थोडासा वाढायला लागला आहे. काय समजणं असं का नक्की व्हायला लागले. म्हणजे अशी बातमी ऐकायला मिळाली, एवढ्या मोठ्या मैदानातून का निघालं नक्की मित्रांनो. बघा, आता मला तर थोडीशी भीतीच वाटायला लागली, कारण की असल्या घटना आजपर्यंत कधी घडल्या नाहीत, परंतु अशी पहिल्यांदाच घटना घडते की एवढा मोठा नंदी, त्याचा गोठा लोक का पाडत आहेत, का पाडण्यासाठी येत आहेत, काय समजायला झालं मित्रांनो. आज गाडी कसली पाहिली, एवढी लोक बकासूरसाठी त्या ठिकाणी बघितलं तुम्ही, किती गर्दी जी आहे ती बकासूरसाठी केली लोकांनी. बकासूरला पाहण्यासाठी लोक किती लांबून आलेत. बघा, नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगाव या ठिकाणी जे मैदान चालू आहे त्या मैदानामध्ये मित्रांनो बकासूरसाठी मित्रांनो लांबून आलेत. आणि तुम्ही बघितलं बकासूरला लांब बांधलेला मैदानापासून, ज्या ठिकाणी मागच्या वर्षी सोनारपाड्याचा सोने आणि बकासूर ज्या ठिकाणी जे कांद्याचं दिसते बघा तुम्हाला मागं, त्या ठिकाणी जे म्हणजे मोठं शेड आहे, त्या शेडामध्ये गोडाऊनमध्ये बकासूरला त्या ठिकाणी ठेवलेलं होतं. ते एक फार्म हाऊस आहे, त्या ठिकाणी ठेवलेला होता. आणि परत अचानक आत्ता एक बातमी हाती आली. आत्ता मी बघितलं की बकासूर पळणार नाही. आश्चर्याचा धक्का. ठीक आहे, मी म्हटलं काहीतरी लागले असेल, इजा झाली असेल, परंतु तसं काही नाही. परंतु मित्रांनो, या बैलगाडा शर्यत क्षेत्रातील ते बकासूरच्या गोठ्यावरती कोणीतरी लोक येणार आहेत आणि तो गोठा जो आहे तो पाडणार आहेत. नक्की का पाडणार आहेत याच्याविषयी थोडासा प्रश्नचिन्ह उभं राहते. मोहिल शेटने सांगितले लवकरात लवकर तुम्ही त्या ठिकाणी पोहता. मोहिल शेट आपलं मुळशीला आपला पारडा आहे, तिथं गुगलला जरी टाकले तरी अक्रम हिंद केसरी बकासूर गोठा त्या ठिकाणी तुमच्या गुगलला येते. जास्त संख्येने त्या ठिकाणी तुम्ही उभं राहा, त्या ठिकाणी जावा, कारण की शेवटी आपला बकासूर आहे मित्रांनो. आपल्या बकासूरच्या गोठ्याला कोणचंसुद्धा येऊन देऊ नका तिथं बाहेरचे लोक परकीय, कारण की तुम्हाला माहितीच आहे की त्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये नाव कमवले आणि त्या लहानपणापासून त्या गोठ्यावरती बकासूर लहानपणापासून वाढला आहे. आणि ती जागा कुठली लोक येत आहेत, कुठली मला माहीत नाही, ती लोक जे आहेत ती गोठा मोडण्यासाठी येत आहेत. काय नक्की काय मला काय समजेना. आणि कुठली लोक आहेत ती कमेंट्समध्ये सांगा थोडंसं मित्रांनो. एक थोडंसं काय मस्तकच फिरले माझं. मैदान चालू असताना एकदम अचानकपणे मोहिल शेट यांची मुलाखत पडते की जावा गोठ्यावरती, जेवढे फॅन्स आहेत तेवढ्यावरती. नक्की काय भानगड आहे, काय समजणं झाले. लोक गोठा पाडायला येणार आहेत. काय देवा कर काहीतरी, बकासूरच्या गोठ्याला व्यवस्थित ठेव. काय कुणाची नजर लागली काय कळणं झाले, काय कुठली माणसं आहे ती काय कळना. मग असू द्या मित्रांनो, बकासूर आज मैदानामध्ये पिंपळगाव नाशिक या मैदानामध्ये पाळणार सेमी नाही आहे. तो घरी निघालेला आहे. बकासूरचा गोठा पाडण्यासाठी कुठली तरी लोक येत आहेत, तिथे जावा जवळच्या लोकांनी.